नमस्कार, मी तानाजीराव सावंत। आज जे विश्रामबागला 4 दिवसापूर्वी ही अनधिकृतरित्या आयुक्तांनी खोकी पाडली आणि रेल्वेची इमारत पाडली, त्या संदर्भात रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी आले होते। खोकीधारक इथले आमचे हमाल पंचायतचे अध्यक्ष मुक्कुम साहेब वगैरे सगळेच आम्ही एकत्र बसून बैठक केली। या चर्चेमध्ये आम्ही रेल्वेला इथं ताबा घेऊ दिलेला नाही। आज बोर्ड लावायला आले होते, ताबा घ्यायला आले होते, आम्ही घेऊ दिलेलं नाही। आमची पहिली मागणी आहे की आयुक्तांनी इथं बेकायदेशीर कारवाई केलेली आहे। खाजगी जागा आहे आणि रेल्वेची जागा आहे, महापालिकेचा याच्यावरती काही संबंध नाही आहे। दुसरी गोष्ट, सांगलीचा अभिमान मानबिंदू असलेली इमारत, 100 वर्षापासूनची इमारत जी रेल्वेची होती, ती आयुक्तांनी उभं राहून पाडली। आयुक्तांनी 2 उपायुक्त, तर ह्या दोघांवरती पहिली फौजदारी कारवाई करा आणि मग इथं तुम्ही आमच्याशी वाटाघाटी करायला या। आम्ही पुढं काय करायचं काय नाही, तोपर्यंत ही जागा आमची आहे। कारण तुम्ही जर मालक असाल तर गुन्हा दाखल कराल, मालक नसाल तर गुन्हा दाखल करणार नाही। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मालक समजत नाही, असं आम्ही सर्वांनी आज त्यांना सांगितलेलं आहे। आणि त्यांनी परवा मंगळवारी आमची बैठक त्यांच्या सिनियर अधिकाऱ्याशी लावलेली आहे, मंगळवारी, बरोबर ना, मंगळवारी। आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय होईल। पण आमची आज ही ठाम सगळ्यांची मागणी आहे की आयुक्त सत्यम गांधी आणि त्याच्याबरोबर असलेले 2 उपायुक्त यांच्यावरती पहिला रेल्वेने फौजदारी गुन्हा दाखल करावा।